नमस्कार. मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजळखेडे. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत सातबारावर झालेल्या चुकांची दुरुस्ती कशी करावी. तर मित्रांनो, कधी-कधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यातील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं. दोन्ही उतार्यातील नाव, क्षेत्र यात तफावती भरपूर प्रमाणामध्ये आढळून येते. त्यामुळे ही माहिती वेळेत दुरुस्त करणं गरजेचं असतं. या सातबारामध्ये अनेक प्रकारच्या चुका असतात. त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या नावामध्ये चुका असणे, इतर हक्कामध्ये चुका असणे, एखाद्या चुकीने नोंद झालेली असणे किंवा चुकीचे नाव सातबारावरती समाविष्ट असणे. अशा प्रकारच्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती असतात व या चुका कशा दुरुस्त करणे याविषयीची माहिती सुद्धा अनेक शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे या चुका कशा प्रकारे आपण दुरुस्त करू शकतो याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. सातबारावर जर काही चूक झाली असेल किंवा एखाद्या लेखन प्रमाणात म्हणजेच लिहिताना जर चूक झाली असेल तर सातबारा उतार्यावर झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी आपणास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 अंतर्गत चूक दुरुस्तीसाठीचा अर्ज या कलमान्वये दाखल करावा लागतो. अशी चूक किंवा लेखन प्रमाणामध्ये दुरुस्त करण्यासाठी आपणास तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो. सातबारावर चूक दुरुस्त करण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करून काही उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल. हा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला आपली जमीन ज्या तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात येते त्याच तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तो अर्ज दाखल करावा लागतो. आपल्या जमीन संबंधित तलाठी यांच्याकडे नाही. कोणत्या दुरुस्त्या मागता येतात ते आता आपण जाणून घेऊयात. फेरफार सदरी एखाद्या वारसाचे नाव नोंदवले गेले असेल परंतु सातबारा सदरी नोंदवण्याचे राहून जाते. तसेच जमीन क्षेत्रफळाबाबत असेल तर अथवा भूधारकाच्या नावासंदर्भात काही नावे कमी करण्याचा आदेश झालेला असेल पण ती नावे उतारावरून कमी झालेली नसतील तर. तसेच काही जमिनींचा 32 ग. आता 32 ग म्हणजे काय तर मागील कुल कायद्यासंदर्भातील लेखा आपण 32 ग म्हणजे काय याचे विवरण केलेले आहे. हा जर लेख आपणास हवा असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर सेंड करावा. काही जमिनींचा 32 ग झालेला असून देखील तरी मालकाची नावे सातबारा सदरी तशीच राहून गेलेली असतात. एखाद्या वेळेस पाण्याची पाळी किंवा हिस्सा नोंदवण्याचे राहून जाते. एखादा शेरा किंवा एखाद्या धारकाचे नाव लिहिण्याचे राहून गेले असेल तर अशा वेळी आपणास दुरुस्ती मागता येते. तसेच सातबारा उतार्याचे दर 10 वर्षांनी पुनर्लेखन करण्यात येते. असे पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या धारकाचे नाव लिहायचे राहून गेले असेल तर या प्रकारे झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी या कलमान्वये आपणास अर्ज करता येतो. अशा प्रकारची लिहिण्यात चूक असेल तरच या कायद्याअंतर्गत अर्ज दाखल करता येतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे या चुका क्लेरिकल मिस्टेक. क्लेरिकल मिस्टेक म्हणजेच काय ते लिहिण्यात झालेली चूक असणे तरच तुम्हाला या कलमान्वये अर्ज दाखल करता येतो. तर आता आपण याची कार्यपद्धती जाणून घेऊयात. तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्या अर्जाला केस क्रमांक पडतो. तहसीलदार ते संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार हे तलाठ्यांना देत असतात. या कामी तहसील कार्यालय संबंधित तलाठ्याकडून अहवाल मागवतात व या चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी म्हणजेच त्या गट क्रमांकामधील सहधारक असतील किंवा शेतकरी खातेदार यांना नोटीस काढून अर्जदार व सहधारक यांना त्यांची म्हणणे नोंदवण्याची संधी दिली जाते. त्यानंतर योग्य ती न्यायिक कार्यवाही पार पडल्यानंतर तहसीलदार साहेब योग्य तो आदेश पारित करत असतात. प्रस्तुतच्या आदेशाची तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून अंमलबजावणीही केली जाते. जेव्हा तुम्हाला तुमच्या लिखित अथवा ऑनलाईन सातबाऱ्यात काही चूक आढळून आल्यास ती चूक दुरुस्ती करण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन घरबसल्या हक्क प्रणालीद्वारे अर्ज करू शकता. तो अर्ज कसा करायचा आता ते आपण पाहूयात. या वेबसाईटची लिंक आपल्या स्क्रीनवर दिसत असते. आपणास दिसत असलेल्या स्क्रीनवरच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन सातबारा दुरुस्ती घरबसल्या करू शकता. धन्यवाद.